नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण व IMP असे आहेत. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 670. लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे? तर लोकमान्य टिळक यांचं स्मारक हे रत्नागिरी या शहरात आहे. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला हा दापोली तालुक्यात आहे. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे. तर 2 क्रमांकांचा जिल्हा हा पुणे आहे. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य कोठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे. नेक्स्ट, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तर नाशिक जिल्ह्यामध्ये सावरकर यांचा जन्म झाला. नेक्स्ट, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? तर रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कुबार्ली हा घाट लागतो. नेक्स्ट, बक्सारची लढाई कधी झाली? तर 22 ऑक्टोंबर 1764 या दिवशी बक्सारची लढाई बिहार या राज्यात झाली. नेक्स्ट, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना 1897 मध्ये केली. नेक्स्ट, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅडॅसशी संबंधित होता? तर नीळ याशी संबंधित होता. नेक्स्ट, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली आहे. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. नेक्स्ट, भारतातील डॅडॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. नेक्स्ट, गोमती, घागरा आणि कोशी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या तिन्ही नद्या गंगा या नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर बांगलादेशातील ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. नेक्स्ट, कोणता हरितगृह वायू नाही? तर हायड्रोजन हा हरितगृह वायू नाही. नेक्स्ट, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया हा आजार होतो. नेक्स्ट, LIC ची स्थापना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर LIC ही विमा क्षेत्राशी संबंधित आहे. तर हिची स्थापना ही 1956 मध्ये मुंबई या ठिकाणी झाली. नेक्स्ट, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅडॅस म्हणून ओळखली जाते? तर कोकण किनारा म्हणून महाराष्ट्राची किनारपट्टी ओळखली जाते. नेक्स्ट, बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो? तर त्रिपिटक हा बौद्ध धर्मग्रंथ म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, क्योटो करार कशाशी संबंधित आहे? तर हा करार पर्यावरणाशी संबंधित आहे. 1997 मध्ये जपानमधील क्योटो या ठिकाणी हा करार झाला होता. नेक्स्ट, जागतिक चिमणी दिवस कोणता? तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट,
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर सातपुडा हा डोंगर उत्तर सीमेवर आहे. नेक्स्ट, युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? तर युनिसेफ या संघटनेचे कार्य मुख्यतः बालकांशी संबंधित आहे. या संघटनेचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या शहरात आहे. तर युनिसेफची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 या दिवशी झाली होती. नेक्स्ट, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? तर BSF यांच्याकडे भारतीय सीमांची सुरक्षा असते. नेक्स्ट, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर या ठिकाणी SRPFची स्थापना झाली.